12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। पण म्हणजे 12 लाखांपर्यंतचं जर उत्पन्न असेल तर आता तुम्हाला टॅक्सेस बसणार नाही, तर असं नाहीये। नेमकं काय बदललंय आणि आता टॅक्सचं गणित काय असणार आहे, चला तर जाणून घेऊया। नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। टॅक्स दरांमधील वाढ किंवा घट थेट सामान्य जनतेवरती परिणाम करते, म्हणून कर प्रणाली अधिक न्याय्य ठेवण्यावरती भर देण्यात आलेला आहे। आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे 12 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय। म्हणजे ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे त्यांना कर सवलत देण्यात येईल आणि त्यांना कर देखील भरावा लागणार नाही। असा हा नवीन टॅक्स स्लॅब नक्की काय आहे तर पाहूया। 4 लाखांदरम्यान उत्पन्न असेल तर 0 कर द्यावा लागेल। 4 ते 8 लाखांदरम्यान उत्पन्न असेल तर 5%, 8 ते 12 लाखांदरम्यान उत्पन्न असेल तर 10%, 12 ते 16 लाखांदरम्यान जर उत्पन्न असेल तर 15%, 16 ते 20 लाखांदरम्यान जर उत्पन्न असेल तर 20%, 20 ते 24 लाखांदरम्यान उत्पन्न असेल तर 25%, 24 लाखांच्या दरम्यान जर उत्पन्न असेल तर 30% असा हा नवीन स्लॅब तयार करण्यात आलेला आहे। आर्थिक वाढ आणि लोकसंख्येच्या गरजेनुसार भारतातील आयकर दर काळानुसार बदलत गेलेले आहेत। इन्कम टॅक्स स्लॅब कधी आणि कसे बदलले तर पाहूया। 2005 मध्ये 1 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाले, तर 2012 मध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची ही मर्यादा वाढवली गेली। 2014च्या अर्थसंकल्पात 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आले। त्यानंतरच्या 2019च्या अर्थसंकल्पात 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं। तसेच 2023च्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवून 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं गेलं आणि आताच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं आहे। वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल। नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्यांचं उत्पन्न 12 लाख रुपये असेल तर त्याला नव्या बदलांमध्ये 80,000 रुपयांचा कमी कर भरावा लागेल। याचाच अर्थ त्याला 100% कर माफ केला जाईल। एखाद्या करदात्याचं उत्पन्न 18 लाख असेल तर त्याला नव्या बदलांमध्ये 70,000चा कमी कर भरावा लागेल। त्याचाच अर्थ त्याला 30% कमी कर होईल। 25 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला 1,10,000चा कमी कर होईल, अर्थात त्याला 25% कमी कर भरावा लागेल। तुमचं उत्पन्न 24 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 30% कमी कर द्यावा लागेल। तसेच तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर 5 ते 8 लाखांपर्यंत 5% कर द्यावा लागेल। तसेच 4 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही। 18 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांचे 70,000 रुपये वाचणार आहेत। 16 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 1.70 लाख रुपये कर भरावा लागत होता, मात्र नवीन प्रास्ताविक कर रचनेनुसार त्या व्यक्तीला 1.20 लाख रुपये कर भरावा लागणार आहे, कारण 16 ते 20 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा 15% टॅक्स हा स्लॅब मधून समाविष्ट करण्यात आलेला आहे। नव्या बदलांमुळे 16 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला थेट 50,000 रुपयांचा फायदा होणार आहे। याशिवाय ITR आणि TDS ची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। TDS ची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, तर टॅक्स कपातीतील ज्येष्ठांसाठी देखील मोठी घोषणा ही करण्यात आलेली आहे। नव्या कर रचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचं करमुक्त उत्पन्न केल्यानं जुन्या कर रचनेतून नव्या कर रचनेत स्थलांतरित होण्याची संख्या वाढेल। अर्थात यात कॅपिटल गेन, भांडवली नफा यांचं गणित मात्र स्वतंत्रपणे मांडलं जाणार आहे। निर्मला सीतारामन यांनी पुढील आठवड्यात आयकर कायदा बिल सादर करणार असल्याची घोषणा केलेली आहे। आयकर कायद्याचे सुधारित स्वरूप हे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असेल। या नव्या कर रचनेमुळे सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक नियोजन अधिक सुलभ होईल अशी आशा आहे। पण खरंच तुम्हाला या नव्या टॅक्स स्लॅबमुळे काही दिलासा मिळालाय असं वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा। धन्यवाद।